पावसाला सुरुवात झाली की सर्वांना चाहूल लागते ती म्हणजे गणेशोत्सवाची। गेल्या अनेक वर्षांपासून याच गणेशोत्सवावरती नियमांचं सावट होतं, परंतु यावेळेस राज्य सरकारच्या प्रयत्नांनी आणि गणेश भक्तांच्या संपूर्ण भक्तीने जे आहे ते सर्व नियमांचं सावट जे आहे ते दूर झालेलं आहे। कारण की पीओपींच्या मूर्त्या ज्या आहेत त्या मूर्त्यांच्या विरुद्ध लढाई जी आहे ती लढाई गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होती आणि हीच लढाई जी आहे ते यावर्षी संपलेली आहे। जवळपास आपण जर पाहायला गेलं तर 2008 पासून पीओपीच्या मूर्त्यांसंदर्भाची लढाई जी आहे ते राज्य सरकार कोर्टामध्ये आणि इतर बाबींमध्ये जे आहे लढाई सुरू होती, परंतु 2025 साली ही संपूर्ण लढाई जी आहे ती बंद झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कारण की काल कोर्टाने ज्या पद्धतीने आदेश दिले त्या आदेशानुसार पीओपीच्या मूर्त्यांना परवानगी देण्यात आलेली आहे आणि याच पीओपीच्या मूर्त्या समुद्रामध्ये विसर्जन करण्यासाठी देखील परवानगी देण्यात आलेली आहे। गणेशोत्सव आपण जर पाहिला तर अवघ्या काही दिवसांवर आलेला आहे। दरवर्षी गणेशोत्सवाची पार्श्वभूमी असेल आणि यावर्षी गणेशोत्सवाची पार्श्वभूमी आपण जर पाहिली तर ती जर पाहिली तर थोडीशी वेगळी आहे। कारण की गेल्या वर्षापर्यंत जर आपण गणेशोत्सवाची पार्श्वभूमी पाहिली तर अनेक नियमावली जी आहे ते गणेशोत्सव येईपर्यंत ही नियमावली जी आहे ती राज्य सरकारकडून दिली जायची, परंतु हे गणेश भक्त आणि गणेशांची मंडळ जी आहेत ती मंडळ पाळताना पाहायला मिळत होती। परंतु आता यावेळेस जर आपण जर पाहायला गेलं तर न्यायालयाच्या निकालामुळे संपूर्ण गणेशोत्सव मंडळांना आणि गणेश भक्तांना जो आहे तो दिलासा मिळालेला आहे। याच्या अगोदर आपण जर पाहिलं तर सुरुवातीला पीओपीच्या मूर्त्या बनवण्यासंदर्भात कोर्टाने निकाल दिला आणि या कोर्टाने दिलेल्या निकालांमध्ये पीओपीच्या मूर्त्या बनवण्याविषयीची परवानगी देण्यात आली होती। त्यानंतर मूर्त्या ह्या विसर्जन कुठे करायच्या याविषयीची वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं, परंतु 3 आठवड्यानंतर काल कोर्टाने निकाल दिल्यानंतर 6 फुटांवरील ज्या पीओपीच्या मूर्त्या असतील त्या समुद्रामध्ये बुडवण्यासाठी आणि विसर्जन करण्यासाठी कोर्टाने परवानगी दिलेली आहे। त्याच पद्धतीने 6 फुटांच्या खालील ज्या मूर्त्या होत्या त्या सर्व मूर्त्या ज्या आहेत त्या कृत्रिम तलावामध्ये विसर्जन करण्याची परवानगी जी आहे ती न्यायालयाने देण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे गेल्या अनेक वर्षांचा गणेशोत्सवावरील जे नियमांचं सावट होतं ते सावट खरं तर दूर झाल्याचं सर्वांच्या भावना आहेत आणि त्यामुळे मंडळांमध्ये खरं तर उत्साहाचं वातावरण आहे। या अगोदरची आपण जर पार्श्वभूमी पाहिली तर 2008 पासून खरं तर न्यायालयामध्ये जे आहे जे राज्य सरकारच्या माध्यमातून विविध प्रश्न जे आहेत ते या संदर्भातले सोडवले जाण्याचा प्रयत्न केला जात होता, परंतु अनेक प्रश्न सोडवून देखील गणेशोत्सव मंडळांना जो आहे तो दिलासा मिळत नव्हता। त्यामुळे 2021 पासून राज्य सरकारच्या वतीनं विविध नियमावली जे आहे ते चांगल्या पद्धतीने करून काटेकोर पद्धतीने करून न्यायालयात मांडण्याचा भूमिका जी आहे ते राज्य सरकारने घेतली होती। अखेर 2025 साली जे आहे ते राज्य सरकारच्या प्रयत्नांनी आणि जी समिती जी नेमली होती त्यांच्या प्रयत्नांनी न्यायालयाने निकाल दिला आणि संपूर्णपणे पीओपीच्या मूर्त्यांना जे आहे ते न्यायालयाच्या वतीने कायदेशीर परवानगी देण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे कुठेतरी जे वारंवार गणेशोत्सव मंडळांवरती आणि गणेश मूर्त्यांवरती आणि गणेश मूर्त्या बनवणाऱ्यांवरती जे संकटांचं सावट होतं ते सावट कुठेतरी एवढ्या वर्षांचं दूर झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। सुरुवातीला 2008 साली गणेशोत्सवावरती जे आहे ते कायद्यांचं पालन आणि काटेकोर नियमावलींचं पालन जे आहे ते होत नाहीत अशी नियमावली जी आहे ती न्यायालयामध्ये सादर करण्यात आली होती। त्याच्यानंतर 2018 साली देखील जी प्रदूषण नियंत्रण मंडळ आहे त्याने देखील अनेक वेळा ताशेरे ओढले होते की पीओपीच्या मूर्त्या बनवल्या आणि त्यांचं जर विसर्जन केलं तर कुठेतरी कायद्याचं नियमांचं आणि कायद्याचं कुठेतरी पायमल्ली होते असं जे आहे ते असं म्हटलं जात होतं। परंतु त्यानंतर ॲडव्होकेट आशिष शेलार आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारांनी त्यांच्या नेतृत्वाखाली जी आहे ती समिती स्थापन केली। समितीच्या नंतर समितीने जो अहवाल जो आहे तो न्यायालयामध्ये सादर केला आणि त्या अहवालाच्या नुसार तो अहवाल देखील जो आहे तो न्यायालयाने मान्य केला आणि त्यानंतर संपूर्ण जर पाहायला गेलं तर संपूर्ण पीओपीच्या मूर्त्यांना देखील परवानगी देण्यात आलेली आहे आणि पीओपीच्या मूर्त्या विसर्जन करण्यासाठी देखील परवानगी देण्यात आलेली आहे। याच्या अगोदरचं जर आपण अर्थसंकल्पीय अधिवेशन जर झालं त्यामध्ये पाहायला गेलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक नियमावली जी आहे ते सादर करण्यासाठी एक समिती स्थापन केली। त्या समितीने नियमावली केली आणि ती नियमावली जी आहे ती कोर्टामध्ये सादर केली। त्यानंतर पीओपीच्या मूर्त्यांना सरसकट पीओपीच्या मूर्त्यांना बनवण्याची परवानगी जी आहे ती न्यायालयाने दिली आणि त्यानंतर 3 आठवड्यामध्ये राज्य सरकारला वेळ देण्यात आला होता की तुम्ही मूर्त्या विसर्जन करण्यासाठी नक्की नियमावली काय असावी याविषयीचे देखील नियमावली सादर करण्याचे आदेश न्यायालयानं जे आहे ते राज्य सरकार दिले। त्या राज्य सरकारने संपूर्णपणे नियमावली जे आहे ते सादर केले। त्यानंतर पीओपीच्या मूर्त्यांना देखील परवानगी देण्यात आली आणि पीओपीच्या मूर्त्या 6 फुटांवरीलच्या मूर्त्या ज्या आहेत त्या समुद्रामध्ये विसर्जन करण्याची देखील परवानगी देण्यात आली आहे। त्याच्यामुळे संपूर्ण गणेशोत्सव मंडळांमध्ये आणि गणेश भक्तांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। आपण जर पाहायला गेलं तर मुंबईमध्ये जवळपास 12,000हून अनेक गणेश मंडळ आहेत
त्याचसोबतच 1 कोटीहून अधिक POPच्या मूर्त्या ज्या आहेत त्या मुंबईमध्ये बनतात आणि अधिकाधिक ह्या मूर्त्या ज्या आहेत त्या मूर्त्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या असतात। त्याच्यामुळे कुठेतरी गणेशोत्सव मंडळांना कायमस्वरूपीचा दिलासा देण्याचा प्रयत्न जो आहे तो राज्य सरकारच्या वतीनं करण्यात आलेला आहे। त्यामुळेच संपूर्ण गणेशोत्सव मंडळ असतील, गणेश भक्त असतील आणि मूर्तिकार असतील यांच्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे। कॅमेरामन रोहन पवारसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।